हा अवतार सर्व धर्म समन्विता झालेला की सबका मालिक एक हा महामंत्र जो दिलाय बाबांनी, जसा बाबांचा उच्चार होता तसा विचार होता तसंच आचरण सुद्धा होतं। त्याप्रमाणे बाबांनी हिंदू धर्माप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे जे जे उत्सव साजरे होतात वर्षभरात ते उत्सव बाबांनी साजरे केलेले आणि तेव्हापासून परंपरा आज ताग्यात चालू आलेली। साईबाबा संस्थांतर्फे जो होळीचा सण साजरा केला जातो त्यावेळेस बाबांना गाठीकडे घातलं जातं। सकाळी मंगलस्नानाच्या वेळेस बाबांना हार जो घातला जातो तो साखरेच्या गाठीचा हार आणि कढई अर्पण केलं जातं। त्याप्रमाणेच बाबांच्या गुरुस्थान मंदिरामध्ये होळी साजरी केली जाते। आता सर्वसाधारणतः नियम असा आहे की होळी ही संध्याकाळी असते असा गोड गैरसमज सगळ्यांचा आहे, परंतु तसं काही नसताना बाबांचा जो वैश्वदेव नावाचा विधी होतो तो 11:30 वाजता होतो। बाबांच्या धुनीमध्ये तूप आणि भात याचं हवन दिलेलं जातं, याचं आहुत्या दिल्या जातात, त्याला वैश्वदेव असं म्हणतात। बाबांच्या साईचरित्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये त्याचं महत्व सांगितले की वैश्वदेव का करावा। त्याप्रमाणे परंपरेनं आज तागायत बाबांच्या साईबाबा संस्थांतर्फे वैश्वदेव सुद्धा साजरा होतो आणि होळी सुद्धा दुपारी साजरी होते। तर दुपारी जी होळी बाबांच्या गुरुस्थान मंदिरापुढे केली जाते त्यामध्ये त्या होळीचा वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये एरंडाचे पानं, ऊसाचं ते वाड आणि 5 गावऱ्या हे करून समंत्रक शास्त्राप्रमाणे पुरोहितातर्फे कोणी कार्यकारी अधिकारी किंवा जो असेल प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते त्या ठिकाणी होळी पेटवली जाते। बहुतांश साई भक्तांना ही शंका आहे की 11:30 वाजता होळी कशी काय असते, होळी ही संध्याकाळी असते। परंतु साई चरित्रामध्ये सुद्धा उल्लेख आहे की ज्यावेळेस बाबा छबीच्या रूपानं म्हणजे फोटोच्या रूपानं हेमाडपंताकडे जेवायला गेलेले होते त्या अध्यायामध्ये उच्चार आहे की होळी ही दुपारी साजरी केलेली होती, तर ती दुपारी साजरी करतात। आजपर्यंत सुद्धा आज सुद्धा ज्या त्या ठिकाणी ब्राह्मण वर्ग आहे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये 11:30 वाजता ती साजरी केली जाते। तो वैश्वदेव हा नावाचा विधी होतो त्याला अनुसरून हा होळीचा सण सुद्धा 11:30 वाजताच होतो। तर त्या माननीय अधिकाऱ्याच्या हस्ते सशास्त्र पद्धतीने त्या गुरुस्थान मंदिरापुढेच होळी साजरी केली जाते। आता गुरुस्थान मंदिरापुढेच का, कारण ती द्वारकामाई पुढे संध्याकाळी द्वारकामाई मंदिरापुढे जे नाट्य मंदिर आहे त्याच्या पुढे केली जाते, ती सार्वजनिक होळी गावाची होळी समजली जाते। म्हणजे साईबाबा संस्थांतर्फे बाबांचं प्रथम आगमन गुरुस्थानमध्ये झालं निंबवृक्षाच्या खाली आणि बाबा असं म्हणायचे की माझ्या गुरुरायाचं स्थान आहे, म्हणून ती अत्यंत महत्वाच्या स्थानापुढं बाबा होते तेव्हापासून होळी तिथं साजरी करण्यात आलेली आणि ती होळी त्या ठिकाणी साजरी करतात। आता होळीच्या दिवशी धुलवड नावाचा जो विधी असतो तो विधी काही होत नाही, कारण बाबांच्या वेळेस रंगपंचमी साजरी केली जायची, ती आज तागायत रंगपंचमीलाच बाबांचा रथ काढून तो उत्सव साजरा केला जातो। तर बाबांची होळी अशी साजरी होते तसेच रंगपंचमीच्या दिवशी बाबांच्या सुवर्णरथाची मिरवणूक त्या ठिकाणी निघते आणि द्वारकामाई मधून ज्यावेळेस बाबा निघतात त्यावेळेस तो रंग खेळत खेळत गावातून संपूर्ण रथ वापस आल्यानंतर बाबांची धूप आरती होती। परंतु बघा रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा बाबांची जी 12ची मध्यान्ह आरती होती ती आरती झाल्यानंतरच बाबांच्या अंगावर केशर मिश्रित पाणी शिंपलं जातं, म्हणजे खरी रंगपंचमी बाबांच्या समाधी मंदिरातच सुरू होती आणि तिथेच बाबांचं केशर मिश्रित जे पाणी असतं ते बाबांच्या अंगावर टाकलं जातं आणि खरी रंगपंचमी त्यावेळेस सुरू होती। असा तो रंगपंचमी आणि होळीचा सण साजरा होतोय, तो आजतागायत साईबाबा संस्थान साजरे करतो। प्रमाणे याही वर्षी क्रांतियोग मंडळाने द्वारकामाई समोर मोठ्या एका तुम्ही बघू शकतात की फार मोठ्या संख्येने साई भक्त कसे जमतील याचं आयोजन त्यांनी केलं होतं आणि दरवर्षीप्रमाणे कोणालाही निमंत्रण न देता साईबाबांच्या भक्तांनी त्यांना फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे।
त्यामध्ये क्रांतियोग मंडळाची सर्व टीम अग्रेसर होती व त्यांनी या ठिकाणी फार चांगलं आयोजन केलेलं होतं। बाबा असताना बाबा साई भक्तांसोबत होळी खेळायचे। आज बाबा शिर्डीत नाही, पण त्यांचा सहवास साई भक्तांना त्याचा अनुभव होण्यासाठी क्रांतियोग मंडळाने आज बाबांच्या द्वारकामाई समोर पुन्हा एकदा होळीचं आयोजन केलं। साई भक्तांनी साक्षात साईबाबांबरोबर रंग खेळला आहात, बाबांबरोबर रंग खेळणं म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? बाबांबरोबर रंग खेळणं म्हणजे द्वारकामाईत रंग खेळणं म्हणजे बाबांनी जो उत्सव त्यावेळेस चालू करून दिलेला आहे त्याच उत्सवाचा आपण पुढे तो पाऊल जो त्यांनी त्यावेळेस टाकला आपण ते पाऊल पुढे न्यायचा प्रयत्न करतोय। लोकांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश कसा द्यायचा तर रंग खेळून द्यायचा, त्यांचा संदेश सांगून द्यायचा। शिर्डीत जास्तीत जास्त लोक आले त्या लोकांचं स्वागत करायचं, त्यांना आपल्या सोबत घेऊन रंग खेळायचा, हा एक प्रयत्न या ठिकाणी क्रांतियोग मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे। तर त्यांचा धन्यवाद मी या ठिकाणी देऊ इच्छितो। क्या महसूस करते हैं बाबा के साथ रंग पंचमी पे आने पे, और ना इस बार तो बाबा ने चमत्कार करके हमें यहाँ बुलाया है, हम आने नहीं वाले थे और बाबा की कृपा है। बाबा की कृपा हम पर हमेशा बनी रहे और हम चाहते हैं हर साल नहीं, साल में 10 बार हम आए बाबा के पास, लेकिन बाबा की कृपा सब पे बनी रहे, सब बाबा के दर्शन के लिए आए। रंग पंचमी के महोत्सव के लिए हम बहुत उत्साहित होते हैं कि कल आज होली, आज रंग पंचमी खत्म हुई, फटाफट आ जाए अगली बार कि हम दोबारा से बाबा के दर्शन को आए और हमारा पूरा परिवार सुखी रहे, खुश रहे, हर बार बाबा के साथ रंग पंचमी मनाता रहे, खुश रहे। ओम साई राम।